अगदी पंढरपूरचं वारी, आपल्या वारीवर, त्यानंतर खंडोबावर तर त्यांनी एवढं मोठं संशोधन केलंय की खंडोबांचा इतिहास बाहेर येण्यामध्ये गुंथरडींचं खूप मोठं सिंहाचा वाटा आहे. म्हणजे त्या खंडोबा, मस्कोबा आणि पंढरपूरचा विठोबा अशा या 3 गोष्टींवर प्रबंध लिहून त्यांनी तो प्रबंध हिंडेनबर्ग विद्यापीठामध्ये सादर केलेला आहे. अनेक त्यांचे प्रबंध, लेख प्रसिद्ध आहेत. आणि त्यांना काही काळाने ते सर्व जे अशा गोष्टी जमा झाल्या त्यांच्याकडे, मूर्त्या म्हणा किंवा असे लेख, त्या सगळ्यांचं एक संग्रहालय त्यांना जेजुरीमध्ये बनवायचं होतं. पण दुर्दैवाने 1992 साली त्यांचं जर्मनीमध्ये त्यांच्या राहत्या घरी वृद्धपकाळाने निधन झालं. आणि त्यांची शेवटची इच्छा त्यांनी ज्या डायरी लिहिल्या होत्या त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की ज्यावेळेस माझं निधन होईल त्यावेळेस माझं कलेवर जे आहे, म्हणजे मोस्टली ख्रिश्चन धर्मामध्ये दफन करतात, पण त्यांनी ते जाळून हिंदू धर्माप्रमाणे ती जी रक्षा किंवा अस्थी असतात त्या अस्थींचं पण जेजुरीच्या कऱ्हा नदीमध्ये विसर्जन करावं असं त्यांनी त्यांची अंतिम इच्छा लिहून ठेवली होती. त्यांच्या इच्छेप्रमाणे जर्मनीवरून त्यांच्या अस्थी भारतात येतात, जेजुरीकरांच्या स्वाधीन होतात. जेजुरीकर सुद्धा आपल्या गुंथोबाचं एवढ्या प्रेमाने त्या अस्थींचं अगदी धनगरी नृत्यांच्या तालामध्ये ते मिरवणूक काढून त्या अस्थींची कराच्या पात्रेमध्ये त्यांचं ते अस्थी विसर्जन केलं जातं. तर ह्या अवलियाची, अशा माणसाची मला गोष्ट का सांगावीशी वाटली, ह्या विरगळी पाहिल्यानंतर मला ते आठवलं आणि म्हटलं ही गोष्ट तुम्हाला सांगितली पाहिजे. तर तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. हा व्हिडिओ या मंदिराचा देखील बघा. अगदी यादवांच्या काळातील हे मंदिर आहे. आता यादवांच्या काळातील मी कशावर नाही म्हणतोय की काही 2-3 गोष्टी मला जाणवल्या त्यामुळे मी तसं बोलतोय, पण त्याच्यामध्ये जे संशोधक आहेत ते चांगल्या पद्धतीने सांगू शकतात. ह्या विरगळींवर जे वरती सर्व विरगळींवर हे कलश कोरलेले आहेत. हे कलश म्हणजे यादवांचं राजचिन्ह होतं. कलश, गणपती वगैरे अशी जर चिन्ह असतील तर ते यादव काळातील असं म्हणायला हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट, आतमध्ये मंदिरामध्ये जे अर्धस्तंभ असतात, भिंतीमध्ये अर्धे आणि अर्धे बाहेर, त्या अर्धस्तंभांवर नागाच्या प्रतिकृती कोरलेल्या आहेत. आता नाग, ज्या मंदिरांच्या स्तंभांवर नागाच्या प्रतिकृती कोरलेल्या आहेत त्यांचा काळ हा यादवांच्या काळाशी जोडला जातो. त्यामुळं माझा वैयक्तिक असा अंदाज आहे की हे यादवांच्या काळातील मंदिर असेल. आणि हेमाड, तो हेमाद्री ज्याच्यावर हेमाडपंथी मंदिरांना ओळखलं जातं, तो हेमाद्री सुद्धा यादवांच्याच मंत्रिमंडळातली व्यक्ती होती. तर मंदिराच्या आवारात एक सुंदर अशी गणेशाची मूर्ती आहे, एवढी सुरेख मूर्ती आहे. विरगळींची संख्या तर मी मोजली नाही पण प्रचंड प्रमाणात आहे. इथे मागच्या साईडला एक असा खूप मोठा, जसं पाचडला जिजामातांचं जे असं पूर्ण असं चौथरा ते राजवाड्याचं आहे तशा प्रकारचं इथे आहे. पण स्थानिक लोक एका कोळी राजाचं आहे असं सांगतात. तिथं जर संशोधन झालं तर अनेक गोष्टी उजेडात येतील. आता मगाशी मला ज्या मावशी इथे भेटल्या होत्या त्यांचं हे माहेर आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या भागामध्ये त्यांनी लहानपणी गुरं वगैरे चारल्यात आणि त्यांनी काही गोष्टी सांगितल्यात. ती क्लिप मी व्हिडिओमध्ये दाखवल. अतिशय सुंदर माहिती दिली त्यांनी. पण कोरडूवाडाला कधी आलात तर नक्की ह्या मंदिराला भेट द्या, तुम्हाला नक्कीच आवडेल. धन्यवाद.